हाय गर्ल्स. तुम्हाला ही ब्रेसलेट्स आणि ब्रेसलेट स्टॅकिंगचं जर ऑब्सेशन असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. कारण मी आज तुम्हाला माझं कम्प्लीट ब्रेसलेट कलेक्शन दाखवणार आहे. यामध्ये आहेत एव्हरीडे वेअर पीसेस, त्यानंतर ऑफिस वेअर फेवरेट्स आहेत, वेकेशन फाईन्स आहेत आणि काही ट्रेंडिंग ब्रेसलेट्स सुद्धा आहेत. सो लेट्स स्टार्ट विथ द फर्स्ट वन. हा पहिला ब्रेसलेट मी ऑर्डर केला आहे हाऊस ऑफ सुनियारा ह्या ब्रँडकडून. ह्या ब्रँडचे खूप सारे ब्रेसलेट्सचे ऍड मी इंस्टाग्रामवर पाहिले होते आणि मला खूप जास्त आवडले होते. ह्या ब्रेसलेटचे सुद्धा ना हे वेगवेगळे क्रिस्टल कलर्स आणि डिफरंट डिफरंट शेप्स मला खूप जास्त आय कॅचिंग वाटले होते. मोस्टली मी हा ब्रेसलेट ना व्हाईट ड्रेसेस किंवा फ्लोरल ड्रेसेस सोबत घालते, त्यामुळे इवन सिम्पल जरी आउटफिट असेल ना तर खूप स्टायलिश लुक येतो. मुव्हिंग ऑन टू द नेक्स्ट वन. हे आहे क्लोअर ब्रेसलेट. ह्याचं जे हे ब्लॅक आणि गोल्डन कॉम्बिनेशन आहे हे खूप जास्त एलिगंट वाटतं. इवन आपण असं गोल्डन वॉच सोबत छोटूस डाईल असल्यानंतर स्टॅक केलं तर खूप जास्त सुंदर वाटतं. युजली ऑफिससाठी किंवा डेली वेअर हे घालू शकतो. इवन ब्लॅक ड्रेसेस, पार्टी वेअर, ओव्हरऑल सगळ्या ड्रेसेस सोबत मस्त वाटतं. मुव्हिंग ऑन टू द थर्ड वन. हे आहे टेनिस ब्रेसलेट. ह्याचे जे क्रिस्टल्स आहेत हे इतके जास्त शाईन करतात आणि सिम्पल आहे पण एलिगंट आहे. इवन तुम्ही सिंगल तसं पेअर करू शकता किंवा असं वॉच सोबत सुद्धा घातल्यानंतर खूप सुंदर वाटतं. युजली मी क्लोवर ब्रेसलेट म्हणजे हे वाला जे मी सेकंडला दाखवलं तुम्हाला ऑलरेडी, ह्या तिघांचं असं स्टॅकिंग करते आणि हे खूप सुंदर वाटतं आणि आउटफिट जरी सिम्पल असेल तरी ना कम्प्लीट लुक क्रिएट होतो ह्या ब्रेसलेटच्या स्टॅकिंगमुळे. मुव्हिंग ऑन टू द फोर्थ ब्रेसलेट. हे ब्रेसलेट मी 2 वर्षामागे मिंत्रावरून ऑर्डर केलं होतं आणि मी ह्याचा एवढा जास्त वापर केलाय की ह्याचे स्टोन्स पडलेत, पण मी अजून नाही टाकून दिले. मी अजून पण ह्याचा वापर करतेय. ह्याचा जो रोज गोल्ड कलर आहे किंवा पिंक क्रिस्टल्स आणि स्काय ब्ल्यू ह्याचं जे कॉम्बिनेशन ओव्हरऑल आहे ना ते खूप असं फेमिनाईन एनर्जी देतं, त्यामुळे हे मला ब्रेसलेट खूप जास्त आवडतं. इवन कॅज्युअल आउटिंग्स असू देत किंवा ब्रंच डेट्स असू देत, मी प्रत्येक वेळेस हेच वापरते. म्हणजे हे माझं गो टू पीस आहे. सो दिस इज माय फेवरेट वन. लेट्स मूव टू द नेक्स्ट वन. नेक्स्ट मी हे सारे हे सारे ब्रेसलेट्स ऑर्डर केले होते सवानावरून. त्यांचा हा कम्प्लीट स्टॅक होता, म्हणजे आपण डायरेक्टली सगळे हे असे घालू शकतो. त्यामुळे ना दुसरी कुठली आणि दुसरे ब्रेसलेट यूज करायची गरज नाहीये. डायरेक्टली आपण हे 4 यूज करू शकतो किंवा इधर आपल्याला 1-2 वापरायचे तर असे 2 वापरू शकतो. इवन आपण वॉच सोबत सुद्धा ह्याला पेअर करू शकतो. तर खूप एलिगंट वाटतं आणि एक्स्ट्रा ज्वेलरीची काही गरज नाही. जर हे 4 ब्रेसलेट्स आपण वापरले ना, ना रिंग्स ना हेवी असं काही हातामध्ये एक्सरसाइज करायची गरज नाही. दिस 4 ब्रेसलेट्स आर इनफ. सो लेट्स मूव टू द नेक्स्ट वन. हे 3 ब्रेसलेट्स हे ना बीच वेअर ब्रेसलेट्स आहेत. हे मी माझ्या गोवाच्या ट्रिपमधून ऑर्डर केले होते. नंबर 1 हा असा कलरफुल बीडेड ब्रेसलेट. हा एकदम असा फंकी, फन, प्लेफुल वाइब्स देतो. देन सेकंड इज दिस ब्लू स्टोन आणि सिल्वरचं जे डिटेलिंग आहे हे पण छान वाटतं. ह्याचा एक कम्प्लीट सेट आहे, म्हणजे इयरिंग्स आहेत प्लस नेकपीस आहे, त्यामुळे हे कम्प्लीट हे 3 असं स्टाईल केले ना बीचवेअर क्लोथ सोबत तर खूप छान वाटतं. देन लास्ट वन हा माझा फेवरेट आहे. हे जे ब्ल्यू स्टोन्स आहेत ते मला खूप जास्त आवडतात. तर हे युजली म्हणजे रेग्युलर साठी नाही, पण बीचवेअर आउटफिट्स किंवा रिसॉर्ट वेअर अशा कपड्यांसोबत चांगले वाटतात आणि कम्प्लीट हे स्टाईल केल्यानंतर खूप मस्त सुद्धा वाटतात. बिफोर मुव्हिंग टू द नेक्स्ट वन, मला कमेंट्स मध्ये सांगा तुम्हाला कसे ब्रेसलेट्स आवडतात किंवा स्टॅकिंग करायला आवडतं का. हे माझ्या कलेक्शन मधलं नेक्स्ट ब्रेसलेट आहे. ब्रेसलेट किंवा बँगल्स म्हणू शकतो. हे डेली वगैरे नाही वापरत मी ॲज सच. हे म्हणजे असं चिकनकारी कुर्तीज असो किंवा एथनिक वेअर असतात त्याच्यासोबत खूप सुंदर वाटतं. मी घालून दाखवते, एक मिनिट. काइंड ऑफ बँगल्स असं वाटतात, ऑक्सिडाइज्ड आहे आणि व्हाईट चिकनकारी कुर्ती सोबत स्टाईल केलं तर खूप जास्त सुंदर वाटतं. लेट्स मूव टू द नेक्स्ट वन. हे थोडंसं ना आपले वॉच स्ट्रॅप्स असतात ना तसं आहे. थोडं युनिक पीस आहे. पण मला हे खूप आवडलं होतं. हे ऑफिससाठी किंवा फॉर्मल आउटफिट्स असतात त्याच्यावर छान वाटतं. इवन आपण ह्याला ना स्टॅकिंग सुद्धा करू शकतो मस्त. मी एक एक्झाम्पल दाखवते. जसं माझ्याकडे जे टेनिस ब्रेसलेट मी खूप आधी दाखवलं तुम्हाला. त्याच्यासोबत ना हे असं पेअर करू शकतो. तर हे छान वाटतं. आणि माझ्याकडे असं काही नव्हतं, सो मी हा घेतला होता. मूव्हिंग ऑन टू द नेक्स्ट वन, दिस कडा. हा असा सिम्पल एलिगंट पीस आहे. असं काही फॅन्सी नाही याच्यावर. सिम्पल असे छोटे छोटे स्टार्स आहेत आणि त्याच्यामध्ये स्टोन्स आहेत किंवा क्रिस्टल्स आहेत, त्यामुळे ते खूप सुंदर वाटतं.
युजली ऑफिससाठी किंवा ट्रेडिशनल कपडे, कुर्तीज सगळ्यावर हा पीस जातो. युजली मी काय करते, माझ्याकडे अनेक ब्रेसलेट आहे ज्याच्यामध्ये ना असे मध्ये मध्ये स्टोन्स आहेत आणि साइडहून चेन आहे. तर मी ह्या कड्यासोबत ह्याला असं स्टाईल करते. आय शो यू जस्ट अ सेकंड. तर हे असं स्टाईल करते. तर हा सिंपल कडा प्लस हे थोडेसे शायनी स्टोन्स, हे ओव्हरऑल कॉम्बिनेशन ना खूप सुंदर वाटतं. आता बघूया नेक्स्ट काय आहे. नेक्स्ट हे ब्रेसलेट आहे. हे पण आय थिंक मी 2-3 वर्षामागे घेतलं होतं. हे पण मी मिंत्रावरून ऑर्डर केलं होतं. त्याचा वापर खूप जास्त झालाय, पण तुम्ही बघू शकता की अजून ह्याचा असा कलर वगैरे गेलेला नाहीये, जसाच्या तसा पीस आहे. ह्याचे जे ब्लू स्टोन्स आहेत आणि त्यानंतर हे इव्हिल आहे, हे जे कॉम्बिनेशन आहे ना ते खूप सुंदर वाटतं. मी ह्याच्यासोबतच पेअर करून दाखवते तुम्हाला. खूप छान वाटतं. नेक्स्ट हे 2 ब्रेसलेट जे मी लोकल मार्केटमधून घेतले होते. एक आहे हा प्लेन एक कलरचा आणि दुसरा आहे हे कलरफुल. हे युजली मी डिपेंड ऑन माय मूड घालते आणि घालायला खूप सोपं आहे. घातलो आणि वी आर गुड टू गो. अँड द फायनल वन हे ट्युलिप ब्रेसलेट. मी ह्याला इंस्टाग्रामवर आणि पिंटरेस्टवर इतका वेळा पाहिलं होतं ना, मला खूप टाइमपासून ऑर्डर करायचं होतं आणि मी फायनली ऑर्डर केलं ह्याला. ह्याचं डिझाईन इतकं नाजूक, डेलिकेट आणि एलिगंट आहे ना, खूप सुंदर वाटतं. बाय द वे मी अजूनपर्यंत ह्याला नाही घातलंय. मे बी मी फ्युचरमध्ये एखाद्या स्पेशल ओकेशनसाठी किंवा एखाद्या छान फ्लोरल ड्रेस सोबत स्टाईल करेल. सो दिस इज माय फेवरेट वन. अँड दॅट्स माय एंटायर ब्रेसलेट कलेक्शन. जे पण मी ब्रेसलेट्स ऑनलाईन ऑर्डर केलेत त्यांची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये ऍड करतेय. तुम्ही जाऊन चेक करा आणि कॉमेंट्स मध्ये मला सांगा की तुम्हाला कोणतं ब्रेसलेट सगळ्यात जास्त आवडलं. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा. सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ. बाय बाय.